समजा खूप वर्षांपूर्वी तुम्ही एखादी शेतजमीन घेतली होती किंवा तुमच्या वडिलांच्या नावाने एखादी शेतजमीन आहे जी तुम्हाला आता मिळाली आहे. त्या जमिनीचा तुम्ही सातबारा काढता आणि त्यावरती तुमचं नाव मालक म्हणून लिहिलेलं असतं. ते पाहून तुम्ही खूप खुश होता. पण जेव्हा तुम्ही ती जमीन विकायला जाता किंवा बँकेकडनं त्यावरती लोन घ्यायला जाता, तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही ती जमीन विकू शकत नाही, कारण त्यावरती 32 गचा शिक्का आहे. आणि हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकते. तुम्ही विचार करता की जमीन माझी आहे, मी मालक आहे, सातबाऱ्यावरही माझं नाव आहे, मग मी ती जमीन का विकू शकत नाही? आणि हाच प्रश्न आज हजारो शेतकऱ्यांना आणि जमीन खरेदी करणाऱ्यांना सतवतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुळ कायद्याच्या आणि 32 ग च्या चक्रव्यूहाचा पर्दाफाश करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जर तुम्हाला 32 ग ची माहिती नसेल तर कदाचित तुम्ही तुमच्याच जमिनीतून बेदखल होऊ शकता. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर्वात आधी आपण इतिहास समजून घेऊया. स्वातंत्र्यानंतर भारताने कसेल त्याची जमीन हे धोरण स्वीकारलं. पूर्वी जमीनदार असायचे आणि त्यांच्या जमिनीवर दुसरे लोक म्हणजेच कुळ तिथे शेती करायचे. त्यानंतर सरकारने 1 एप्रिल 1957 हा पेरणीचा दिवस घोषित केला. नियम असा होता की त्या दिवशी जो माणूस दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करत असेल तो त्या जमिनीचा मालक बनला. मग आता इथे 32 ग म्हणजे काय? तर मुंबई कुळ वहिवाट आणि शेत जमीन अधिनियम 1948च्या कलम 32 ग नुसार कुळाला मालकी हक्क मिळवण्यासाठी सरकारला एक ठराविक रक्कम भरावी लागते. आणि जेव्हा कुळ ती रक्कम भरतं तेव्हाच त्यांना 32 ग चं प्रमाणपत्र मिळतं आणि त्या जमिनीच्या सातबाऱ्यावर त्यांचं नाव येतं. पण इथेच एक मोठी अट असते, जिला आपण कुळ कायद्याचा सापळा म्हणतो. तुम्हाला वाटतं की 32 ग चं प्रमाणपत्र मिळालं म्हणजे तुम्ही त्या जमिनीचे पूर्ण मालक झाला. पण लक्षात घ्या, कायद्यानुसार ती जमीन नवीन शर्तीची असते. मग आता इथे अट काय आहे? तर कलम 43 नुसार 32 ग अंतर्गत मिळालेली जमीन तुम्ही कलेक्टरच्या परवानगीशिवाय विकू शकत नाही, ती गहाण ठेवू शकत नाही, दान देऊ शकत नाही किंवा तिचे तुकडे सुद्धा करू शकत नाही. मग आता इथे सापळा कुठे आहे? तर अनेक जण सातबाऱ्यावर त्यांचं नाव बघतात आणि कलेक्टरच्या परवानगीशिवाय त्या जमिनीचा व्यवहार करून टाकतात. पण लक्षात घ्या, कायद्यानुसार हा व्यवहार शून्य मानला जातो, म्हणजेच इल्लीगल मानला जातो. आणि उद्या जर त्या कुळाच्या वारसांनी कोर्टात केस केली तर तुमचा व्यवहार रद्द होऊ शकतो आणि तुमचे पैसे देखील बुडू शकतात. अनेक जमिनींच्या सातबाऱ्यावर इतर हक्क या रकान्यात आजही जुन्या कुळांची नावं असतात. भले ते आता तिथे शेती करत नसले तरी त्यांचं नाव असणं म्हणजे तुमच्या जमिनीच्या व्यवहारात अडथळा निर्माण होऊ शकतो. मग आता ते नाव कसं काढायचं? तर सर्वात पहिले तुम्हाला 32 ग ची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जर जुन्या कुळाने अजूनही सरकारला पैसे भरले नसतील तर ते पैसे भरून तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करून 32M चं सर्टिफिकेट मिळवावं लागतं. दुसरं आहे कलेक्टरची परवानगी. जर तुम्हाला ती जमीन विकायची असेल तर त्यासाठी तुम्हाला कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते आणि त्यासाठी तुम्हाला सरकारला एक नजराणा भरावा लागतो. तुमच्या जमिनीची जी काही आज रेडी रेकनर व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूच्या साधारण 50 ते 75% तुम्हाला हा नजराणा भरावा लागतो. आणि तिसरं आहे कुळाचा राजीनामा. जर कुळाला स्वतःहून त्याचं नाव काढायचं असेल तर त्याला तहसीलदार समोर उपस्थित राहून त्याचा राजीनामा द्यावा लागतो. आणि लक्षात घ्या की हे फक्त कागदावर करून चालत नाही, तर तहसीलदार समोर प्रत्यक्ष सुनावणी लागते. जर तुम्ही 32 ग ची जमीन विकत घेण्याचा विचार करत असाल तर पुढील 5 गोष्टी आवर्जून तपासा. पहिला आहे की सातबाऱ्याचा इतिहास. फक्त चालू सातबारा नाही, तर 1957 पासूनचा सर्व फेरफार काढा आणि तो तपासून घ्या. दुसरा आहे कलम 43 चा भंग. चेक करा की मालकाने कलेक्टरची पूर्व परवानगी घेतली आहे का. तिसरं आहे वारस तपासणी. कुळाचे सर्व वारस जिवंत आहेत का आणि त्यांची या व्यवहारात संमती आहे का हे तुम्ही तपासून घ्या. चौथं आहे की झोनिंग, म्हणजे जर ती जमीन तुम्हाला शेत जमीन म्हणून कुळ कायद्यात मिळाली असेल
तर तिचं एनए करणं म्हणजेच तिला नॉन ॲग्रिकल्चरल करणं खूप कठीण असतं. आणि 5वं आहे नजराणा. नजराणाची रक्कम कोण भरणार? खरेदीदार की विक्रेता? हे तुमच्या लेखी करारात स्पष्ट असायला हवं. कारण लक्षात घ्या, नजराण्याची रक्कम खरंच लाखांमध्ये जाते. जर तुम्ही 32 च्या जमिनीच्या व्यवहारात अडकला असाल, तर तुम्ही काय करू शकता? तर सर्वात पहिले तुम्हाला 32 सर्टिफिकेट घ्यावं लागेल. जोपर्यंत तुमच्याकडे 32 सर्टिफिकेट येत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या जमिनीचे पूर्ण मालक बनत नाही. आणि जर तुम्ही कलेक्टरच्या परवानगीशिवाय जमीन खरेदी केली असेल, तर काही अटींवर दंड भरून तुम्ही तो व्यवहार नियमित करू शकता. म्हणजेच तो व्यवहार रेग्युलराईज करू शकता. पण लक्षात घ्या की ही प्रक्रिया खूप वेळखाऊ आणि खर्चिक आहे. आणि यापुढे 32 च्या जमिनीचा व्यवहार करताना त्या जमिनीचा टायटल सर्च रिपोर्ट नक्की करून घ्या. लक्षात घ्या की यापुढे जमिनीचा कोणताही व्यवहार करताना फक्त त्या जमिनीचा तुकडा पाहू नका, तर त्या जमिनीचा कायदा पहा. 32 ची जमीन स्वस्तात मिळते म्हणून तिच्या मागे धावू नका, कारण स्वस्तात पडलेली जमीन नंतर तुम्हाला महागात पडू शकते. मित्रांनो, 32 ही केवळ नोंद नाहीये, तर तो मोठा कायदेशीर इतिहास आहे. कसेल त्याची जमीन या कायद्याने गरिबांना मालक बनवलं, पण योग्य माहिती अभावी आज तीच जमीन वादाचं केंद्र बनली आहे. मला सांगा, तुमच्या जमिनीवर म्हणजे तुमच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर अशी काही नोंद आहे का? किंवा तुम्ही 32 च्या सापळ्यात अडकला आहात का? तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर त्याला लगेच लाईक करा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी आणि गुंतवणूकदारांपर्यंत नक्की पोचवा. कारण एका माहितीमुळे कोणाचं तरी आयुष्यभराचं नुकसान वाचू शकतं. आणि आजच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून त्याला आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक यू.